आंध्रामधील शासकीय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। 20 मे रोजी कर्मचारी मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार नाहीत। वसाहतीमध्ये एकूण 3 मजली 38 इमारती आहेत, तर 38 इमारतींमध्ये 16,000 मतदार वस्तीला आहेत आणि कर्मचाऱ्यांना माफक दरात मालकी हक्काने घर देण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे। मात्र कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करतंय आणि त्यामुळे कर्मचारी निराश असलेलं पाहायला मिळतंय। घर नाही तर मत नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी मांडलेली आहे आणि याच रहिवाशांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। दुसऱ्यांना मतदान करा सांगणारे मतदान का करत नाहीयेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही सांगा, मतदान का करणार नाहीयेत? घर नाही तर मत नाही, तुमची भूमिका काय आहे? साहेब, आम्ही गेले आहे ना 20 वर्षे आहेत वसाहतीमध्ये, आम्हाला माफक दरात घर मिळावं म्हणून आम्ही आंदोलनं करत आहोत। 12 आंदोलनं आम्ही केली, ज्या आता सत्तेमध्ये आहेत विरोधात आहेत। हे दोन्ही आमच्या मोर्चात आंदोलनात होते। आता वसाहतीचा पुनर्विकास होतोय, त्यामध्ये ह्या लोक विविध योजना करतायत। तर आमचं असं म्हणणं आहे की ह्याच्या पुनर्विकासामध्ये आम्हालाही माफक दरात आमच्याकडनं तुम्ही रेडी रेकनरच्या अजूनपर्यंत झालं नाही म्हणून तुम्ही काय भूमिका घेतली? आम्ही आता भूमिका घेतलेली आहे की जो आम्ही शासकीय कर्मचारी जरी असलो, आम्ही दुसऱ्यांना सांगत असलो की मतदान करा, परंतु आज आम्ही ह्याच वेळेला येऊन पोहोचलोय की तो मतदानाचा हक्क आम्ही थांबवणार आहोत। कारण 20 वर्षात आम्हाला सरकारने काही दाद दिली नसल्यामुळे मतदान तुम्ही करणार नाही? अजिबात करणार नाही, कारण आमचा जो हक्क आहे तो आम्ही यावेळेस राखून ठेवणार। साहजिकच आहे साहेब, आम्ही जरी शासकीय कर्मचारी असलो तरी आम्ही प्रथम नागरिक आहे। भारतीय संविधानाने बाबासाहेबांनी जो ऍक्च्युअली संविधान दिलं त्याच्यामध्ये मतदानाचा सर्वांना अधिकार दिलेला आहे, परंतु प्रथम आम्ही नागरिक आहोत ना साहेब। पण हा नागरिक म्हणून हा जो आम्ही हा घटक आहोत, हा इकडे सगळं मराठी परिवार आहे सगळे या ठिकाणी। पण शासनाने जर समजा विविध योजना आणलेल्या आहेत तर ह्या वसाहतीमधील साठी सुद्धा ह्या घटकासाठी पण त्यांनी विचार करायला हवा ना। सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेहमी अनास्था झालेली आहे आणि या बाबतीत साहेब आम्ही असंच या ठिकाणी सांगू इच्छितो की काही प्रमाणात राजकीय पुढारी पण त्याच्यामध्ये असू शकतील किंवा हे IAS ऑफिसर जे आहेत ते झारीतले शुक्राचार्य आहेत। लोकशाहीतलं सर्वात मोठं कर्तव्य पार पाडण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना जर का सांगितलं तर तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती हा निर्णय मागे घ्यायला तयार आहात का, घ्याल का? आता माफक दरामध्ये आम्हाला घर दिलं तरच आम्ही निर्णय मागे घेऊ शकतो आणि आम्हाला माफकच दरामध्ये आम्हाला पाहिजे। आता घर देणार प्रश्न, त्याच्या बाबतीत तुम्हाला काय आश्वासन दिलं तर तुमची तयारी आहे? आश्वासन दिलं पाहिजे, पण लेखी करारामध्ये देणार असेल तरच आम्ही लेखी करारामध्ये देत असेल तर आम्ही 100% हा निर्णय मागे घेऊ शकतो। लेखी पाहिजे, जोपर्यंत घर नाही आम्ही मत देणार नाही, जोपर्यंत घर नाही देणार आपण बघितलं, शासकीय कर्मचारी त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी, मोफत नाही तर माफक दरातल्या घरासाठी त्यांना मतदानाच्या प्रक्रियेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन संतोष बोडारेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।